हातात हे ठाऊक आहे मला, पण फुलांच्याही समाधीवर फुलं व्हावी असा एक कोवळा जीव असतो, कवी त्याला म्हणतात। असे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी, ज्येष्ठ साहित्यिक, माजी संधी अधिकारी माननीय श्रीकांत देशमुख साहेब यांना मी विनंती करतो की सीताराम सावंत व्यक्ती आणि वाङ्मय या परिसंवादाचे उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं। आदरणीय श्रीकांत देशमुख साहेब। त्यांच्या परिसरामध्ये आल्यानंतर नेहमीच मला अतिशय आनंद होतो आणि महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या शिक्षणाची जी मुहूर्तमेढ रोवली असा संतांपेक्षाही श्रेष्ठ असणारा माणूस, पुरुष, महापुरुष ज्या ठिकाणी त्यांच्या विचारांचा वारसा उत्तम रीतीने चालवला जातो असा हा परिसर। अण्णांच्या कृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो। सीताराम सावंत हे आपल्या सगळ्यांचे मित्र, त्यांची सेवानिवृत्ती ही उपचाराचा भाग आहे आणि त्यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभाच्या पूर्वी हा कार्यक्रम होता आणि तो त्यांच्या साहित्यावर। खरं म्हणजे सीताराम सावंत हे शेतकरी आहेत, प्राध्यापक आहेत, कादंबरीकार आहेत, ती अजून काय, हे सगळं मिळून सीताराम सावंत आहे। त्यांच्या गावाकडे जर तुम्ही गेलात तर अस्सल शेतकरी कसा असेल याचं दर्शन तुम्हाला होईल। त्यांचं लेखन वाचल्यानंतर एक उत्तम अशा स्वरूपाचा सृजनशील कादंबरीकार कसा असू शकतो आणि आयुष्याचे किती पदर आपण आपल्या लेखनामध्ये गुंफू शकतो ह्याचा साक्षात्कार तुम्हाला होतो। आणि ज्या वेळेला तुम्ही नुसतं त्यांच्यासोबत माणूस म्हणून फिराल, मित्र म्हणून फिराल, त्यावेळेला अतिशय प्रामाणिक आणि आतलं बाहेरचं वेगळं नसणारा कसा माणूस असू शकतो याचं एक नितांत अशा स्वरूपाचं दर्शन सीताराममध्ये तुम्हाला होऊ शकतं। म्हणून अशा एका लेखकाचा, अशा एका तुमच्या संस्थेतल्या प्राध्यापकाच्या लेखनावरती अशा स्वरूपाचं चर्चासत्र आयोजित करणं ही एक संस्थात्मक जबाबदारी म्हणून तिच्याकडे मी बघत नाही, तर ही एक सांस्कृतिक जबाबदारी आहे। आणि आपल्या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य किल्लारे सर यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल मी सर्वप्रथम त्याचे ऋण व्यक्त करतो। खरं म्हणजे स्टेजवरची जी सगळी माणसं आहेत, व्यासपीठावरची सगळी माणसं आहेत, हे सगळ्यांचं भाग्य समजायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम अशा स्वरूपाचे जे लेखक आहे आजच्या घडीचे, हे सगळे या विचारपीठावरती आलेत असतात। म्हणजे प्रत्येकाचा वेगळ्या पद्धतीने जर नामनिर्देशन करायचं झालं तर प्रत्येकावरती तास 2 तास बोलावं लागेल। म्हणजे आमचे मित्र रणदीप शिंदे, समीक्षेमधलं त्यांचं जे योगदान आहे महाराष्ट्राच्या एकंदरीत आधुनिक काळामध्ये, ते अतिशय वेगळ्या स्वरूपाचं आहे। म्हणजे कविता कशी समजून घ्यावी, साहित्य कसं समजून घ्यावं हे तुम्हाला रणदीपच्या लेखनात कळेल। आणि त्यांचं सगळ्यात मोठं जे काम आहे ते म्हणजे कर्मवीर अण्णांचा जो वारसा, एक विचाराचा पदर आपण त्याला म्हणूया, तो महर्षी विठ्ठलरामजी शिंदेमध्ये तुम्हाला दिसतो। त्या विठ्ठलरामजी शिंदे अध्यासनाचे ते प्रमुख आहेत, नुसतं प्रमुख असून भागत नाही, असे कितीतरी अध्यासनं मी पाहिलेली आहेत। किती अध्यासनं स्थापन झाली वेगवेगळ्या नावानी, परंतु त्या अध्यासनामध्ये ज्यांच्या नावाने ही अध्यासन आहे त्यांच्या विचारांना वाळवी लागणारी कामं त्या ठिकाणी केली जातात। परंतु महर्षी शिंदे एक अध्यासन आहे ज्याचं काम रणदीप शिंदे करतात, एक अतिशय उत्तम स्वरूपाचं काम की ज्या विठ्ठलरामजी शिंदेच्या बद्दल बोललं जातं। आणि सदानंद मोरेंचं मत आहे की बाबासाहेबांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उदयापूर्वी
या देशामध्ये दलितांचे नेते हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे होते. कारण 1906 साली त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. अशा स्वरूपाचं अध्यासनाचं काम शिंदे यांनी चालवणे ही फार मोठी गोष्ट आहे. आमचा दुसरा मित्र आनंद विणकर, मुळात तो डाव्या चळवळीत काम करणारा कम्युनिस्ट, म्हणजे अलीकडचा जो बदलता कालखंड आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालेलं आहे? 2014 साली मिळालेलं आहे, बरोबर आहे की नाही? तर याच्यामध्ये जगण्याची एक नवी परिभाषा मांडली जाताना दिसते आहे. म्हणजे या ठिकाणचा शोषितांचा इतिहास, वंचितांचा इतिहास, स्त्री राष्ट्राचा इतिहास, याच्याकडे तर सगळं बघितलं आपण. तर या ठिकाणी ज्या काही परिवर्तनवादी चळवळी निर्माण झाल्या त्यांनी साम्यवादीच विचार स्वीकारले पाहिजे असं काही नाही आहे. परंतु ज्योतिराव फुल्यांचा जो सत्यशोधकीय वारसा आहे तो इतका सर्वात्म आहे की जगामधला जो जो काही मानवतावादी विचार आहे, जो जो काही रॅडिकल ह्युमॅनिझम आहे तो तुम्हाला ज्योतिबा फुल्यांच्या विचारांमध्ये दिसतो. आनंद विणकर यांच्या लेखनामध्ये हे सगळं दिसतं. महेंद्र कदम हे आपल्याच परिसरातले आहे, तेही प्राचार्य आहेत. एक अतिशय चांगला समीक्षक, म्हणजे एक चांगला समीक्षक असणं आणि एक चांगला सृजनशील लेखक असणं याचा जे एक समन्वय असतो तो तुम्हाला महेंद्र कदमांमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे आता ही जी सगळी पाहुणे मंडळी या ठिकाणी याच्याबद्दल मी का म्हणतो, तुम्हाला असं वाटेल की मी सीताराम सावंत यांच्याबद्दल बोलण्यासाठी तुम्ही मला बोलावलेलं आहे, मी या पाहुण्यांच्याबद्दल बोलत आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की सीताराम सावंत यांचं लेखन, त्याच्यामध्ये असणारी जी काही खोली आहे, त्याच्यामधली जी व्यापकता आहे, जगण्याचा जो एक परिवेश आहे तो समजून घेण्याची क्षमता असणारी ही सगळी माणसं आहेत. आणि त्यामुळे त्यांचं मोठेपण कुठेतरी अधोरेखित करणं हे गरजेचं आहे. आपण हे बघतो की एखादा लेखक असतो, काय असतो लेखन करणं म्हणजे काय असतं? लेखन करणं म्हणजे शेती करण्यासारखं असतं. शेतकरी शेतामध्ये पेरतो, पावसाची वाट बघत बसतो, त्याच्याबद्दल आपल्या हाती किती वेळ याच्याबद्दल त्याला काळजी असते, परंतु खात्री काहीच नसते. एक स्वरूपाची अनिश्चित अशा स्वरूपाची परिस्थिती हा त्याच्या जगण्याचा भाग असतो. लेखकाचं तशाच पद्धतीच आहे. त्याच्या मनामध्ये जी काही कलाकृती उगवून येते त्या कलाकृतीचं कुठल्या तरी पृष्ठभागावरती अवतरण होणं पेनच्या साहित्य माध्यमातून, ही जी अभिव्यक्ती आहे की आपण कधी कधी विचार करतो की तुकाराम महाराज कसं लिहित असतील. म्हणजे आपल्या तुकोबाच्या साहित्यातून दिसतं खोल ओलपणे ते बीज उत्तम उथळाचा श्रम वाया झाले. म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा सृजनशील जो मूळ पुरुष आहे, आदी पुरुष आहे, तो म्हणजे तुकोबा आहे. सीताराम सावंत असो की आम्ही सगळे लेखक असो किंवा महाराष्ट्रातले जे जे महत्वाचे लेखक आहेत त्या सगळ्यांचा आधुनिक काळातला आदी पुरुष म्हणजे तुकोबा. तुम्ही गल्लत करा आधुनिक म्हणजे काय, तुकोबा कधी झाले? 1610 ते 1650 तुकोबांचं कालखंड ते तर मध्ययुग होतं. मग त्याला आधुनिक तुम्ही काय म्हणताय? आधुनिकता ही जी संकल्पना आहे ती फक्त कालिक परिमाणामध्ये मोजता येते. आपल्याला जाणीवेचं स्वरूप कसं आहे या अर्थाने सुद्धा त्याच्यामध्ये बघता येतं आपल्याला. म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ ही जी आजच्या काळामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधनं व्यक्त होणारी जी की जाणीव आहे ती तुकोबांच्या अभंगांमध्ये त्या काळामध्ये व्यक्त झालेली आहे. मला जे सांगायचं होतं ते लेखकाच्या प्रदेशाबद्दल की या सगळ्या वैचारिक आणि सांस्कृतिक वारशामधला लेखक हा एक महत्वाचा घटक असतो आणि तो ज्या परिसरामध्ये वावरत असतो तो परिसर म्हणजे नेमका काय असतो हे तुम्हाला गंमत वाटेल. जे कोणी सीताराम सावंतांच्या घरी गेले असतील, म्हणजे आता प्राचार्य सर असं सांगत होते की सीताराम सावंतांच्या घराकडे जाणारी जी की वाट आहे ती वाट सापडत नाही लवकर. खरं म्हणजे हे त्यांच्या लेखनाबद्दल सुद्धा आपण हे बोललं पाहिजे.
की त्यांचं लेखन वाचताना त्यांच्या लेखनाचा प्रकृती धर्म नेमका कशा स्वरूपाचा आहे तोही आपल्याला सापडायला थोडा त्रास होतो. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चांगला लेखक हा समजून घेणं थोडा अवघड असतो. त्याच्यासाठी थोडे परिश्रम करण्याची तयारी वाचकांनी ठेवली पाहिजेत. वहिनी ते सुदैवाने आलेले आहेत. म्हणजे मी ते सांगत असतो अनेकदा की सीताराम सावंत हा ओरिजिनल लेखक आहे. एक अत्यंत नैसर्गिक लेखक की जसं आपण म्हणतो की जमीन नांगरलेली आहे तिच्यामध्ये बियाणं टाकलं आणि पाऊस पडला की ते उगवतं ना. सीताराम सावंतचं साहित्य तशा पद्धतीचं आहे. ही एक नैसर्गिकता आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या देशोधडी नावाच्या कादंबरीचं प्रकाशन दुसऱ्या आवृत्तीचं आज झालेलं आहे त्याच्याबद्दलचा किस्सा असा आहे की हा लेखक अतिशय भावना त्यावेळेस होता आजही आहे. म्हणजे त्याचं भाबडेपण जे असतं ते निदान तशा प्रामाणिकपणाकडे जाणार आहे. म्हणजे त्याला माझा नंबर कुठून मिळाला मला माहिती नाही त्यावेळेस. म्हणजे 2010 सालची ही गोष्ट आहे. त्याने मला फोन केला की असं असं आहे सर. म्हणजे त्यावेळेस तो मला सर म्हणायचा आता दादा म्हणतो. तर या पुस्तकाचं अशी मी कादंबरी लिहिली आहे आणि प्रकाशकाची अडचण आहे थोडीशी. मग औरंगाबादचे जे प्रकाशक होते त्यांना मी बोललो की असं आहे आणि ही तुम्ही काढा. तोही माझा मित्रच होता आणि ती कादंबरी त्यावेळेला आली. त्यानंतर अनेक वर्ष सीतारामची आणि माझी ओळख नव्हती. त्यांच्या या कादंबरीचं पहिलं संस्करण मी त्यावेळेस केलं की माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तर मी जे सांगत होतो सीतारामच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि अतिशय भाबडेपणाबद्दल की तुम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की कुठेतरी महाराणामध्ये उतारावरती लपलेलं एक छोटंसं घर. त्याच्या बाजूला नुसतं गवत, दगड दुगड सगळं मुरमाड जंगल अशा स्वरूपाचं. तिथे चरणाऱ्या काही कोंबड्या काही बकऱ्या. आणि हा सगळा प्रदेश कसा आहे माण देशाला लागून असलेला. बनगरवाडी तुम्ही वाचली असेल बहुतेकांनी. म्हणजे आपल्या बऱ्याचशा लेखकांचं वाचन फार कमी असतं. बरेचसे लेखक असे असतात की त्यांना तुकोबा हे नाव सुद्धा नीट माहिती नसतं. तर हा जो प्रदेश आहे हा प्रदेश जर तुम्हाला बघितला तर हा प्रदेश पूर्ण व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी सारखा प्रदेश तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. त्या प्रदेशामध्ये रमून गेलेला, रमून म्हणजे नुसता सावलीत बसल्यावर वाचन करतो असं नाही. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की सीताराम सावंतच्या हातामध्ये काहीतरी कुदळ फावडं असतं, एखादी कुऱ्हाड असते, बकऱ्यांसाठी काहीतरी चारा असतो, कोंबड्यांसाठी दाणे असतात. म्हणजे लेखकाचं नैसर्गिक जन्म ज्याला म्हणते ते या पद्धतीचं असतं. जसं एक आदी मानव असेल, एक शुद्ध माणसाची प्रतिमा आपल्यासमोर कशी स्वरूपाची येते की ज्याला स्वार्थ नाही, ज्याला अहंकार नाही, जो कुणाशी स्पर्धा करत नाहीये. निसर्ग हा माझा मित्र आहे, निसर्ग हा माझा सखा आहे, या पद्धतीने जो वावरतो. अशा पद्धतीचा लेखक, त्या लेखकाचा जो सन्मान आहे जो आपण करतो या ठिकाणी. इटकी नावाचं त्याचं छोटंसं गाव. मी तुम्हाला जे आधी सांगितलं की देशोधडी हे 2010 साली आली आणि त्यानंतर भुई भुई ठावते ही त्यांची कादंबरी 2015 साली आली. म्हणजे याच्यात 5 वर्षाचं अंतर आहे. आणि त्यानंतर त्यांचं तिसरं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे हरवलेल्या कथेच्या शोधात. ते 2022 साली आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे अंतर आहे ते 7 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे किती शांतपणे टप्प्याटप्प्यावरती हा माणूस लेखन करत जातो हे तुमच्या लक्षात येईल. फक्त मी बोलत असताना माझी विनंती असेल की कृपया मोबाईल कोणी खिशातून काढू नका. प्रत्येकाला खिसा असण्याची शक्यता आहे. तर हा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये लक्षात की हे पुन्हा मी जे सांगतोय फक्त यातले जो काही गॅप आहे जे अंतर आहे ते महत्वाचं आहे का. हे अंतर यासाठी समजून घ्यायचं असतं की माझ्या भोवतालचा जो काही परिवेश आहे, माझ्या भोवतालचं जे काही सांस्कृतिक पर्यावरण आहे हे लेखकांना आत रिझवून घ्यावं लागत असतं, रुजवून घ्यावं लागत असतं. आणि त्याला म्हणता येईल की हे मी बाहेरून आतमध्ये घेतो आणि पुन्हा आतून बाहेर टाकतो. बाहेर